नमस्कार, विजयश्री होम या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं भरपूर असं मनापासून स्वागत करते। तर आपण जेव्हा बाहेर हॉटेलमध्ये खायला जातो की नाही, तेव्हा स्टार्टरला आपण काहीतरी चटपटीत मागवतो खाण्यासाठी। तर त्यातलाच आपण एक प्रकार पाहतोय, ते म्हणजे चिकन चिली कशी बनवायची अगदी घरच्या घरीच, आणि ती पण हॉटेलसारखी। तर वेळ कशासाठी घालवायची, चला पाहूयात। तर इथे मी बोनलेस चिकन घेतलेला आहे आणि त्याचे मस्त असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत, ते पाहू शकता। आणि बोनलेस चिकन जे आहे ते अगदी लगेच शिजतं। तर इथे मी त्यासाठी एक अंड फेटून घेतलेला आहे। तर त्यामध्ये तुम्हाला जर आतमधला पिवळा बलक असतो तो घालायचा नसेल तर तुम्ही काढून टाकू शकता। तर त्यानंतर इथे मी 2 चमचे जे आहेत ते कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे। त्यानंतर 1.5 चमचा मैदा घालणार आहे मी इथे। तर हे टाकलेलं आहे। आता यामध्ये आलं लसूण आहे त्याची पेस्ट घातलेली आहे। तर इथे आता एक साधारण 1.5 चमचा आपल्याला लाल तिखट घालायचं आहे। तर थोडंसं स्पायसी झालं पाहिजे मस्त असं। चिमूटभर काळी मिरी पावडर पण घालून घ्यायची। त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि छान असं हाताने याला मिक्स करून घ्यायचं। तर हाताने मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं चांगलं। तर हे चायनीज पदार्थ बनवायचे म्हटले ना, असं वाटतं आपल्याला खूप जास्त वेळ लागतो, तर अजिबात नाही, अगदी पटकन तयार होतात आणि खाऊन मन सुद्धा तितकंच तृप्त होतं। तर इथे पाहू शकता असं मिक्स करून घ्यायचं हाताने। मिक्स करून झाले तर यामध्ये मी विनेगर घालायला विसरले होते। तर साधारण 1.5 चमचा मी इथे विनेगर घातलेला आहे। जर तुमच्याकडे विनेगर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस पण घालू शकता। तर चांगलं मिक्स करून घेतलं आहे आणि आपल्याला डायरेक्ट आता तळण्यासाठी घ्यायचं आहे। तर इथे मी पॅन ठेवलेला आहे गॅसवरती आणि त्यामध्ये तेल गरम झालेलं आहे। आता हे आपल्याला चिकनचे पीसेस जे आहेत ते त्याच्यामध्ये फास्ट गॅसवरती तळून घ्यायचे, कारण की काय होतं, हळू गॅसवरती तळलं तर ते तेलकट पण खूप होतात आणि हे बोनलेस असल्यामुळे लगेचच शिजून जातात। तर छान असं फास्ट गॅसवरती आपल्याला तळून घ्यायचे। तर आपल्या शेगड्या ज्या आहेत ते एक छोटी असते आणि एक मोठी असते। तर छोटी शेगडी जी आहे त्यावर फास्ट याच्यामध्ये तळून घ्यायचं। तर छानपैकी दोन्ही साईडनी पण तळून झाले आणि खूप छान असे क्रिस्पी झालेले आहेत। तर आता आपल्याला काय करायचं, याला काढून घ्यायचे आणि बाकीचे चिकन जे आहे ते पण यामध्ये या पद्धतीने फ्राय करून घ्यायचे। तर तळण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही, एक 5 मिनिटं खूप होतात एका घाण्यासाठी। तर हे पाहू शकता सगळे पीसेस जे आहेत ते तळून झालेले आहेत चिकनचे। आता आपल्याला चिकन चिली बनवायची अर्थातच, त्यासाठी इथे मी घेतलेला आहे मिरच्या घेतलेल्या आहे 2-4 उभ्या काप करून, थोडीशी शिमला मिरची घेतलेली आहे, असे छान छोटे छोटे क्यूब टाईप कट करून घेतलेला आहे। कांदा थोडासा बारीक कांदा करून घेतलेला आहे। आलं लसूण घेतलेलं आहे बारीक चिरून आणि कांद्याची पात थोडी घेतलेली आहे बारीक चिरून। तर तेच तेल इथे मी एका पॅनमध्ये घातले, गरमच होतं, आणि त्यामध्ये आलं लसूण जे आहे बारीक कट केलेले ते घातलेलं आहे, बारीक कांदा काप करून घातलेला आहे। आता हे छानपैकी असं फास्ट गॅसवरतीच आपल्याला सगळी प्रोसिजर करायचं आहे, कारण की तो स्मोकी फ्लेवर जो आहे तो खूप छान लागतो त्यामध्ये, त्यामुळे फास्ट गॅसवरतीच करायचं आहे आपल्याला। आणि तुम्ही बाहेर पण बघत असाल की आपण जेव्हा चायनीज खायला जातो तर मस्त असे मोठ्या ह्याच्यामध्ये करतात ते कढईमध्ये वगैरे। तर इथे कांदा आपल्याला घालून घ्यायचा आहे। कांदा आणि शिमला मिरची जी आहे ती मी सेम अगदी कट केलेली आहे, त्यामुळे छान दिसत आहेत आणि आपल्याला लागायला पण छान लागणार आहेत। तर मऊ होईपर्यंत आपल्याला याच्यामध्ये असंच तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। तर फारसा वेळ लागत नाही, अगदी 1 ते 2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं। तर छान असं मऊसूत झालं आहे दोन्ही कांदा आणि शिमला मिरची जी आहे ती, आणि तेलामध्ये ना अशी खालून थोडीशी परतली गेली, मस्त अशी झाली आहे। तर यामध्ये आपल्याला आता सोया सॉस घालायचं आहे। एक साधारण 2 चमचे मी इथे सोया सॉस घातलेला आहे। तर तो त्याच्यामध्ये परतून घ्यायचे। त्या अगोदर आपल्याला इथे रेड चिली सॉस घालायचं आहे, त्यानंतर थोडासा टोमॅटो सॉस टाकायचा आहे। तर इथे माझा चिली सॉस ना थोडासा तिखट नव्हता, त्यामुळे इथे मी शेजवान चटणी जी आहे ती ॲड केलेली आहे। तर तुम्ही नाही घातली तरी चालेल। त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं थोडंसं पुन्हा एकदा। आता हे मिक्स करायचं आणि नंतर आपल्याला पुढची प्रोसिजर दाखवते मी। तर मिक्स करून घेऊयात। तर या पद्धतीने अगदी घरामध्ये आपल्याला असणाऱ्या उपलब्ध साहित्यामध्येच चिकन चिली अगदी रेस्टॉरंटचा पेक्षाही भन्नाट बनवता येते। इथं तर मी 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलं होतं, ते पाण्यामध्ये त्याचं मिक्स केलं व्यवस्थित असं आणि त्याच्यामध्ये घातलेलं आहे, आणि उभ्या काप करून घेतलेल्या मिरच्या पण घातलेल्या आहे यामध्ये, आणि थोडंसं बारीक कट करून घेतलेली कांद्याची पात घातलेली। तर हे चांगलं आपल्याला आता थोडंसं
शिजवून घ्यायचे, त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि दाटसर ग्रेव्ही होईपर्यंत आपल्याला मस्त, अगदी जास्त वेळ लागत नाही, 2 मिनिटांमध्ये तयार होते. तर हे पाहू शकता अगदी मस्त अशी तयार झालेली आहे. आणि यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे फ्राय केलेलं चिकन. तर छानपैकी मिक्स करून घ्यायचं. बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल आणि तुम्हाला समजलं असेल पाहूनच की काही हॉटेलपेक्षा कमी झालेलं नाही दिसत आहे. त्यामुळे मस्त असं दिसतंय आणि खरंच भन्नाट लागतं चवीला. नक्की घरी ट्राय करा जर का तुम्हाला खावंसं वाटत असेल तर. इथे मी थोडीशी बारीक चिरलेली कांदापात घातली आहे. हे पाहू शकता अगदी मस्त आतून क्रिस्पी असे मस्त झालेले आहे चिकन चिली आपली. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की बनवून पहा. आणि आता आपण प्लेटिंग करूयात. मंडळी, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुमच्या कमेंट्समधून मला नक्की कळवा. आणि आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया असेच एका छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.